नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगेंच्या सोबत त्यांची जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या झालेल्या बैठकीचा तपशील जे आहे ते मनोज जरांगे पाटलांना देण्यात येणार आहे आणि हे सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते सध्या वाशीमधील या गेस्ट हाऊसवरती दाखल झाले आणि मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। यामध्ये मुख्यमंत्री यांचे ओएसडी असलेले मंगेश चिवटे त्यासोबत सचिव सुमित भांगे जे आहेत ते उपस्थित आहेत। मनोज जरांगेंसोबत त्यांची चर्चा सुरू झालेली आहे। मनोज जरांगेंनी जी आहे ती मागणी केलेली होती की अध्यादेश जो आहे सगळे सोयऱ्यांचा तो आजच काढा असं ते त्यांनी मागणी केली होती आणि त्यानंतर आता सरकारी पातळीवरती हालचालींना वेग आलेला आहे। आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत जे आहेत ते सध्या जिथं बैठक सुरू आहे तिथनं जोडले गेलेले आहेत। अभिजित, नक्की ही बैठक आता सुरू झालेली आहे। जरांगेंची मागणी होती की अध्यादेश जो आहे तो काढला जावा सगळे सोयऱ्यांबाबतचा आणि त्यांची ही मागणी कुठेतरी पूर्ण होईल का अशी देखील एक वाट जी आहे ती आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज बघतो आहे। तर काय अपडेट? सचिन, जरांगेंनी सुचवलेला नवीन अध्यादेश आणि नवीन GR घेऊन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर जे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आहे ते पुण्या जे APMC मार्केट आहे त्या मार्केटच्या गेस्ट हाऊसमध्ये जिथं जरांगेंचा मुक्काम आहे त्या गेस्ट हाऊसमध्ये जे आहे ते दाखल झालेलं आहे। या शिष्टमंडळात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भागे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकर आरंगळ, मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक डॉक्टर मंगेश चिवटे या सगळ्यांचं जे पथक आहे किंवा जे शिष्टमंडळ आहे ते आता या बैठकीसाठी दाखल झालेला आहे। गेल्या 10 मिनिटांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक जी आहे त्या शिष्टमंडळाची सुरू असलेली पाहायला मिळते। जे गेस्ट हाऊसमध्ये जरांगेंचा मुक्काम होता तिथे हे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। खरं तर आज दुपारी अनेक बदल GR आणि अध्यादेशमध्ये सुचवण्यात आले होते आणि तो GR जोपर्यंत घेऊन येत नाहीत तो GR आल्यानंतर पुढचा निर्णय घेऊन मुंबईला जाऊ आझाद मैदानावर असा इशारा देखील जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला होता आणि तसंच एक नवीन अध्यादेश आणि GR घेऊन सरकारचं शिष्टमंडळ बैठकीसाठी दाखल झालेलं आहे। तत्पूर्वी वर्षा बंगल्यावर जवळपास 3 ते 3.5 तास या सगळ्या शिष्टमंडळांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक वर्षा बंगल्यावर झाली होती आणि या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावरून थेट ते शिष्टमंडळ या राज्याच्या सचिवांसह मंगेश चिवटे आणि इतर जे अधिकारी आहेत ते सगळे शिष्टमंडळाचे अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटलांचं जे शिष्टमंडळ या दोन्ही शिष्टमंडळामध्ये गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। जो अध्यादेश सगळे सोयरे असेल किंवा सगळे सोयरे या विषयावर जो अध्यादेश सुचवला होता, जो GR काढण्यास सांगितला होता जरांगे पाटलांनी, त्याच्यावरती घेऊन ते सगळं अपडेट घेऊन जे आहे ते राज्य सरकारचं शिष्टमंडळ या गेस्ट हाऊसमध्ये दाखल झालेलं आहे आणि याच गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून याच खोलीमध्ये जी जरांगे पाटलांची खोली आहे त्या खोलीमध्ये शिष्टमंडळांचं सोबतची बैठक जी आहे ती मनोज जरांगे पाटलांची सुरू झालेली आहे। नेमकं या अध्यादेशामध्ये सरकारनं काय म्हणलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर या GR मध्ये काय खरं तर नोंदणी करण्यात आलेली आहेत, काय नवीन GR घेऊन हे सगळं शिष्टमंडळ आलेलं आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। उद्या दुपारी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील एक सभा देखील घेणार आहेत। या सगळ्या शिष्टमंडळाच्या बैठकीत नेमकं काय झालं, काय मागण्या होत्या, कुठल्या मागण्या पूर्ण झाल्या, सगळ्या घेऊन समाज बांधवांशी चर्चा करणार आहेत। सभेच्या माध्यमातून ही चर्चा करणार आहे। पण आझाद मैदानावर जाण्यावर अजून देखील सचिन जरांगे पाटील जे आहेत आंदोलनकर्त्यासाठी ठाम असलेले पाहायला मिळतात। जर मागण्या मान्य झाल्या तर विजयाचा गुलाल उधळायला, अन्यथा उपोषणाला आझाद मैदानावर जाणार, मुंबईत आगेकूच करणार असा इशारा देखील दिला होता। पण आता जे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे खरं तर राज्य सरकारचं, त्या नव्या शिष्टमंडळाकडून काय सूचना दिल्या जातात किंवा काय मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण गेल्या 15 मिनिटांपासून आता जी बैठक आहे राज्य सरकारच्या शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटलांच्या बैठक जी आहे ते या मार्केटमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटच्या गेस्ट हाऊसमध्ये बैठक सुरू असलेली पाहायला मिळते। सचिन, धन्यवाद अभिजित या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तुझ्याकडनं ह्या